अभिरा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा। आज लग्नानंतरचा तिचा पहिला दिवस होता तिच्या सासरवाडीत। सकाळी 7 वाजता ती उठली होती आणि उठल्या उठल्या जेव्हा तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा किंचित मन उदास झालं तिचं, कारण आज ती तिच्या घरी नव्हती। एका क्षणात सगळं काही बदलून गेलं होतं तिच्या आयुष्यात। तिचं नाव, तिचं घर आणि तिची नातीसुद्धा। आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती ती, अधीरा प्रतापराव राजमाने, जी आता अधीरा अभिराज देशमाने झाली होती। उठल्या उठल्या तिला तिच्या आईवडिलांची आठवण आली। रोज सकाळी उठल्यानंतर त्यांचाच तर चेहरा बघायची ती, पण आजपासून तिला नवीन चेहरे दिसणार होते, ज्यांच्यासोबत तिला आता आयुष्य काढायचं होतं आणि त्यासाठी ती अगदी मनापासून तयार होती। सध्या रूममध्ये तिच्यासोबत तिची मोठी जाऊ म्हणजेच केतकी तिच्यासोबत होती, जी काल रात्री तिच्यासोबत तिच्या बेडरूममध्ये झोपली होती। जोपर्यंत सत्यनारायण पूजा आणि कुलदेवताचं दर्शन होत नाही तोपर्यंत नवरा नवरी एकाच रूममध्ये झोपू शकत नाही, अशी तिच्या सासूने म्हणजेच नैना देशमानेने सक्त ताकीद दिली होती। त्यामुळेच सध्या 9 जोडपं वेगवेगळ्या रूममध्ये झोपलं होतं। अधीराने आपल्या अंगावरचं पांघरून काढलं आणि बेडरूमवरून खाली उतरली, पण तिच्या हिरव्या चुड्यांचा खणखण आवाजामुळेच तिच्या जाऊबाईला म्हणजेच केतकीला लगेच जाग आली। अरे अधीरा, तू उठलीस पण? केतकी डोळे चोळत उठून बसत म्हणाली, हो सॉरी, मी तुमची झोप मोड केली का? तिने बारीक आवाजात विचारलं। नाही ग, उलट बरंच झालं माझी झोप मोड झाली, नाहीतर मी अजून झोपूनच राहिले असते। बरं तू पटकन आवरून घे, मी पण माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि खाली जाते, पूजेची तयारी करायची आहे। तू तुझं आवरून बस, ठीक आहे, केतकी म्हणाली आणि अधीराने वर खाली मान हलवली। मग केतकी लगबगीने रूम बाहेर निघून गेली। केतकी बाहेर जाताच तिने तिचं कपाट उघडलं, जे काल रात्रीच तिच्या प्रिय नवऱ्याने घरातल्या नोकर माणसांना सांगून नीट लावून घ्यायला सांगितलं होतं। तिने त्यातली एक सुंदर अशी हिरव्या रंगाची काठ पदराची साडी काढली आणि बेडवर ठेवून दिली। आपला टॉवेल घेऊन ती आंघोळ करण्यासाठी निघून गेली। एक अर्धा तासानंतर ती बाहेर आंघोळ करून बाहेर आली। तिच्या सुगंधी बॉडीवॉशचा सुगंध संपूर्ण रूमवर पसरला होता। आपले केस तिने टॉवेलने वर गुंडाळले होते। परकराने ब्लाऊज घालून ती बाहेर आली होती। बेडवर असलेली साडी तिने हातात घेतली आणि नेसायला सुरुवात केली, पण साडी कशी नेसतात हे तर तिचा माहीतच नव्हतं। आता काय करायचं असा विचार करून तिने एक बोट तोंडात घातलं। आज लग्नानंतर घरात पहिला दिवस होता आणि आजच पूजाही होती। तिला पहिल्याच दिवशी काही गोंधळ घालायचा नव्हता, पण साडी नेसता येत नाही म्हणून किंचित घाबरली होती ती। काय करू असा विचार करत होती ती। तशीच रूमभर फेऱ्या मारू लागली आणि तितक्यात तिला तिच्या प्रिया मैत्रिणीची आठवण आली, ती जी सध्या तिच्याच सासरच्या घरात गेस्ट रूममध्ये थांबली होती। अधीराने पटकन टेबलवर ठेवलेला आपला फोन घेतला आणि अंतराचा नंबर डायल केला। खूप वेळानंतर समोरून फोन उचलला गेला। हॅलो, समोरून अंतराचा झोपाळा आवाज अधीराच्या कानी पडला। अंतरा, तू अजून झोपली आहेस? अधीराने कपाळात हात मारत विचारलं। हो, अंतराने आळस देत उत्तर दिले। तू विसरलीस का? आपण माझ्या सासरे आहोत, अधीरा म्हणाली। माहीत आहे मला, पण हे तू मला का सांगतेस? माझं नाही, तुझं लग्न झालंय मॅडम, विसरलात का तुम्ही? अंतरा झोपेतही हसत होती। शट अप अंतरा, आधी उठ आणि माझ्या रूममध्ये ये पटकन, अधीरा म्हणाली। काय झालं? तिचा किंचित घाबरलेला आवाज ऐकून अंतरा उठून बसली। आज पूजा आहे आणि मला साडी नेसायची आहे, जी की मला येत नाही। तू प्लीज ये आणि मला हेल्प कर, अधीरा सांगितलं होतं। लग्नाआधी शिकून घे, पण नाही माझं ऐकते कोण? अंतरा नकारार्थी मान हलवत म्हणाली। तू आता आईसारखी लेक्चर देणार आहेस की येणार ही सांग, समोरून अधीराचा चिडलेला आवाज आला। आले रडू नकोस, बोलून अंतराने फोन ठेवून दिला आणि आळस देत आपल्या बेडवरून खाली उतरली। आपला नाईट ड्रेस ठीक करून आणि केस वर बांधून तिने आपला फोन घेतला आणि रूमचं लॉक उघडून बाहेर आली। अधीराची रूम आणि गेस्ट रूम एकाच फ्लोअरवर असल्यामुळं तिला खाली वगैरे जायची गरज पडणार नव्हती आणि तिला कोणी नाईट ड्रेसवर कोणी बघणार नव्हतं। त्यामुळं ती रिलॅक्स होऊन अधीराच्या रूमच्या दिशेने जात होती। जाता जाता ती खालीही बघत होती। खाली एक सुंदर असा छोटासा मंडप घातला होता आणि तिथेच पूजेची तयारी सुरू होती। आपल्यालाही लवकर आवरून तयार व्हायला हवं असा विचार करून तिने आपल्या चालण्याचा स्पीड वाढवला आणि मोठमोठी पावलं टाकत अधीराच्या रूमच्या दिशेने जाऊ लागली। तितक्यात फास्ट चालणारी तिची पावलं अचानक स्लो पडू लागली आणि कपाळावर भरभराट्या जमा झाल्या, कारण समोर कबीर फोनवर बोलत उभा होता। कबीर पटेल म्हणजेच
आपल्या आदिराच्या नवऱ्याचा बेस्ट फ्रेंड, जो परदेशात असतो पण सध्या त्याच्या लग्नासाठी इथे भारतात आला होता आणि सध्या त्याच्याच घरात थांबला होता. पण त्याला बघून अंतराच्या कपाळावर आट्या का बरं पडल्या असतील? कळेल तिने त्याला पाहिलंच नाही. अशा आविर्भावात ती त्याला क्रॉस करून पुढे जाणारच होती की तितक्यात त्याची नजर तिच्यावर पडली. कॉल यू लेटर, समोरच्या व्यक्तीला बोलून त्याने फोन ठेवून दिला आणि तिच्याकडे पाहिलं. त्याला न बघताच ती पुढे निघून जात होती. अंतरा, त्याने तिला आवाज दिला, पण ती काहीच न बोलता तशीच पुढे जात होती. जे बघून त्याच्या कपाळावर गडद आट्या जमा झाल्या. हे स्टॉप, मी तुझ्यासोबत बोलतोय, ऐकून आहेत का? हा तिच्या समोर दोन्ही हात पसरून उभा राहिला आणि ही त्याच्याकडे मारक्या म्हशीसारखी बघू लागली. नाही येत ऐकायला, बरी आहे मी, आता सरळ बाजूला. ती त्याचे दोन्ही हात खाली करत म्हणाली, वेट, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. तिने खाली केलेले हात पुन्हा वर करत तिचा रस्ता अडवत म्हणाला, पण मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. ती रागात त्याच्याकडे बघत म्हणाली, का नाही बोलायचं? लग्नातही तू मला इग्नोर करत होतीस, प्रॉब्लेम काय आहे तुझा? त्याने किंचित सिरियस टोनमध्ये विचारलं. मग तिने डायरेक्ट घराघरात डोळेच फिरवले त्याच्यासमोर. तूच प्रॉब्लेम आहे माझा, आता हो बाजूला. बोलून ती त्याला धक्का मारून पुढे जातच होती की त्या माणसाने तिला मागून हात पकडला आणि दात होट खाऊन त्याच्याकडे बघू लागली. हाऊ डे यू, हात सोड माझा कबीर. ती रागात त्याला म्हणाले, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मगच सोडेन. तोही हट्ट करत म्हणाला आणि अगदी त्याच वेळी केतकी पूजेची वेळ होत आली आहे. आदिरा तयार झाली का ते बघून ये आणि तिला खाली घेऊन ये. नैना म्हणजेच आदिराची सासू तिच्या मोठ्या सुनेला म्हणजे केतकीला म्हणाले, आई, आदिरा माझ्या आधीच उठली होती, ती तयार होऊन बसली असेल, मी लगेच तिला घेऊन येते. केतकी हसून नैनाला म्हणाले आणि आदिराच्या दिशेने जाऊ लागले आणि ते आदिरा हातामध्ये साडीचं टोक पकडून अंतराची कधीपासून वाट बघत बसली होती. पहिला भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आदिरा पूजेला वेळेत पोहोचू शकेल का, की पहिल्याच दिवशी सासरवाडीत काहीतरी घोळ करून बसेल, समजेल पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, कहाणी जर चांगली वाटली तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेटिंग फॉर यू कमेंट्स टू बी कंटिन्यूड. ओके, थँक यू व्हेरी मच.